बऱ्याच वेळा काय होतं, आपण एखाद्या गाड्याजवळून जाताना आपल्याला कांदा भजीचा घमघमाट असा वास येतो. पण आपल्याला त्यावेळी लक्षात येतं, की इथं कांदा भजी तयार होते. तर ती भजी बनवणारी लोकं तेलामध्ये अशी काही पाने टाकतात ना, की त्या भजीचा वास त्या लोकांपर्यंत पोहोचतो आणि ती लोकं त्या गाड्यावरती आकर्षित होतात. तर तीच रेसिपी आज बघणार आहोत आपण. पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. इथं मी काय केलेलं आहे, 5 ते 6 कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने कांदा हा पूर्णपणे असा मी मोकळा करून घेतलेला आहे. म्हणजे पूर्ण प्रत्येक कांदा आणि कांदा असा मी बाजूला हा करून घेतलेला आहे. आता यामध्ये मी चवीसाठी 1-2 मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि त्यामध्ये एक 10 ते 12 कढीपत्त्याची पाने अशी बारीक अशी हातानेच कट करून घातलेली आहेत. आता चवीसाठी एक अर्धा चमचा इथं मी मीठ वापरलेला आहे आणि अर्धा चमचा आपण इथे धने पावडर वापरणार आहोत आणि एक अर्धा चमचा मी थोडासा ओवा यामध्ये घालून घेणार आहे. आता हे आपल्याला हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. इथं आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही. यामध्ये मिठाचे जे पाणी सुटते त्यामध्येच आपण या भजी बनवणार आहोत. आता हे मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपण बेसन घालून घ्यायचं. आता सुरुवातीला मी एक 5 चमचे बेसन यामध्ये घालून घेणार आहे. जर गरज वाटली तर आपण नंतर यामध्ये बेसन ॲड करणार आहोत. आणि बेसन घातल्यानंतर आता यामध्ये आपण शेवटी घालणार आहोत कोथिंबीर आणि आता याला पुन्हा आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिठामुळेच या कांद्याला आपोआप पाणी सुटतं, त्यामुळे पाणी घालण्याची अजिबात गरज नाही. आता यामध्ये मी अजून एक 2 ते 3 चमचे बेसन वापरणार आहे. थोडंसं बेसन मला कमी वाटते, त्यामुळे मी एक 2 ते 3 चमचे यामध्ये पुन्हा बेसन घालून घेतलेले आहे आणि पुन्हा याला छान असं मिक्स करून घ्यायचं. अगदी जास्त पण बेसन वापरायचं नाही, नाहीतर कांदा कमी आणि बेसन जास्त होईल. त्यामुळे बेसन हे अगदी कमी थोडंच वापरून घ्यायचं. आता हे मिक्स केल्यानंतर याला आपण 5 मिनिट असंच ठेवून द्यायचं आणि 5 मिनिटानंतर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस आपला मीडियम करायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने या भजी हाताने सोडून घ्यायच्या. आपण या खेकडा भजी बनवतो, त्यामुळे याला आकार नसतो. अशा पद्धतीने आपण या भजी हळूहळू थोड्या थोड्या सोडून घेणार आहोत. अजिबात गॅस फुल करायचा नाही किंवा लो देखील गॅस करायचा नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपण मी पानं सांगितली ती म्हणजे यामध्ये आपण घालणार आहोत कढीपत्ता. कढीपत्त्याची पाने अशी वरूनच तेलामध्ये घातली की या भजीला अगदी गाड्यासारखा घमघमाट सुटतो. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपण गाड्याजवळून आपल्याला जाताना लक्षातच येतं इथं भजी बनवते, तर ती ही सिक्रेट पानं आहेत की जी आपल्याला भजी बनवणारे गाड्यावरचे लोक आपल्याला सांगत नाहीत. तर हीच पाने, ती कढीपत्त्याची पाने तेलामध्ये टाकतात आणि भजीला अगदी घमघमाट वास सुटतो आणि ती लोकांना आपल्या गाड्यावर आकर्षित करून घेतात. आणि थोड्या वेळाने असं आपल्याला हे अलटीपलटी करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर एक 3 ते 4 मिनिट आपल्या या भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. लो गॅस केला तर भजी आपल्या ह्या तेलकट होऊ शकतील, त्यामुळे मीडियम गॅसवर याला छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. तुम्हाला माहीत देखील नसेल की कढीपत्त्याची पाण्याने एवढा घमघमाट वास सुटू शकतो का? तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा आणि तुम्हाला गाड्यावरची भजी अगदी अशीच वाटेल. तर इथे 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि आपली ही भजी तळून झालेली आहेत. तुम्ही बघू शकताय अगदी गाड्यावर भेटते सेम तशी या भजीला कलर देखील आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण अजून थोड्या भजी सोडून घेऊया. अशा हातानेच थोडं थोडं घालून घ्यायचं. खेकडा भजीला आकार नसतो, त्यामुळे असंच आपण थोडं थोडं मिश्रण हे घालून घ्यायचं. आणि बेसन म्हणजे जास्त बेसनचा वापर करायचा नाही. आणि पलटी देखील आपण लगेच करायचं नाही. एक अर्धा मिनिट झाला ना की मग याला आपण पलटी करून घ्यायचं. आणि प्रत्येक बॅचला जरी तुम्ही थोडी थोडी कढीपत्त्याची पाने घातला तरी चालतील. एक 5 ते 6 प्रत्येक बॅचला तुम्ही कढीपत्त्याची पाने यामध्ये घालून ही भजी अशा पद्धतीने तळून घ्यायची. तर अशा पद्धतीने इथे आपली गाड्यावरची खेकडा भजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.